सुप्रभात मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आपण चाललेलो आहोत जव्हारला। ॲक्च्युली जव्हार पावसाळ्यामध्ये एक्सप्लोर करतात, पण आपण काहीतरी ही युनिकशी राईड करत आहे आणि खूप स्पेशल राईड आहे, कारण की हा पॅटर्न मी आत्तापर्यंत कधी फॉलो नाही केलेला आहे। एका ग्रुप राईडसोबत मी चाललेलो आहे। 6 AM आता मीटअप पॉईंट आहे फाउंटनला। सो आता पटापट आपल्याला तिथे पोचायचं आहे आणि मग त्याच्यानंतर आपली राईड सुरू होणार आहे। सो पटापट चेन लूप करतो। चेन लूप काल रात्री करायचं राहून गेलेलं आहे, त्याच्यामुळे चेन लूप करतो आणि पटापट आपण मोटो ब्लॉगिंग सेटअपमध्ये भेटूया। श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया। चला करूया आपल्या राईडला सुरुवात। 5:56 झालेले आहेत। गणपती बाप्पा मोरया। सुखरूप जाऊ दे, सुखरूप येऊ दे। छोटासा प्रवास आहे, तर खूप दिवसानंतर आपण आपल्या मोटो व्लॉगिंग सेटअपमध्ये भेटत आहे। खूप दिवसापासून या दिवसाची मी वाट बघत होतो। फायनली तो दिवस आला आणि आपण आपल्या सर्वात जास्त एक्सायटेड असलेल्या राईडसाठी निघालेलो आहे। फाउंटनला भेटायचा प्लॅन आहे 6 वाजता, तर उशीर झालेला आहे, तर आपण कव्हरअप करू शकतो। सकाळचा वेळ आहे। पहिल्यांदा मी पाठी टेल बॅग सारखं लावलेलं आहे बंजी रोपने। सो थोडंसं मला ते पण लक्ष द्यायचं आहे की ते हलत नाही आहे ना। टँक बॅग घेतलेली आहे। 2 दिवस आहे राईड। ती राईड म्हणजे 2 दिवसाची ट्रिप आहे। पहिल्या दिवशी आम्ही जव्हार एक्सप्लोर करणार आहे आणि सेकंड दिवशी काळा मांडवी वॉटरफॉल आहे। म्हणजे या समरमध्ये वॉटरफॉल खूप मुश्किल आहे बघायला, पण आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये। आपल्या मुंबईपासून नाही, मुंबईपासून काहीशा अंतरावरती आहे। सो त्यासाठीच आम्ही सगळे चाललेलो आहोत। सगळे माझ्यासाठी अननोन रायडर आहेत सगळे। प्रज्वल जो आहे यूट्यूबर आहे, कॉन्टेंट क्रिएटर आहे। सो त्याने ही राईड ऑर्गनाईज केलेली आहे। सो तो अशा राईड्स ऑर्गनाईज करत असतो। तर मी असा विचार केला की एकदा आपण या ग्रुप राईडला जॉईन करून बघावं ॲक्च्युअलमध्ये कसं वाटतं, कारण की आत्तापर्यंत मी जेवढ्या पण राईड केलेल्या आहेत त्या सगळ्या सोलो किंवा फॅमिली मेंबरसोबत, माझ्या फ्रेंड लोकांसोबत अशा केलेल्या आहेत। सो आपल्याला आता एका ग्रुपसोबत जवळजवळ 20 ते 25 बायकर्स आहेत। इंटरकॉममध्ये मस्तपैकी भक्तिगीत चालू आहेत। सो आता आपण आपल्या ठाणे बँगलोर बापरे ठाणे बेलापूर हायवेला आपण कनेक्ट झाल्यावरती आपण आपलं मॅक्झिमम कव्हरअप करूया। खूप बेकार चालवतात घोडबंदर रोलर ट्रकवाले गाडी। लेन बिन काय आहेच नाही लोकांना। ब्रीफिंग चालू आहे, सो पटापट आपण एक्सप्लोर करायचं तर जव्हार एक्सप्लोर करू, किंवा उन्हाळा मस्ती करायची, टाइमपास करायचा, पूल आहे तिथे एन्जॉय करायचं
कुठे किती एन्जॉय करू ते आपण तिथे ऑन द स्पॉट डिसाईड करू. ठीक आहे. आणि दुसऱ्या दिवशी आपण सकाळी अर्ली मॉर्निंग जेवढा अर्ली मॉर्निंग आपण निघू वॉटरफॉलसाठी तेवढं आपल्याला गर्दी कमी मिळणार आणि एन्जॉयमेंट जास्त करायला मिळेल. सो सकाळी ट्राय करा की 7ला तरी आपल्याला बाहेर पडायचं. ठीक आहे. वॉटरफॉलसाठी काल माहिती. ठीक आहे. तर आता आपले अजून 2-3 रायडर्स बाकी आहे द्यायचे. आता आपण थोडं 5-10 मिनटं वेट करूया आणि आपली राईड आता आपण कंटिन्यू करूया. ठीक आहे. गणपती बाप्पा मोरया मोरया महादेव. हॉटेल फाउंडरला आपण पोचलेलो होतो. आता आपली राईड सुरू होते. लाईन हाऊस बघा गाड्यांचा. तर आता आपण राईड सुरू करूया आणि ब्रेकफास्टला थांबू. त्याच्यानंतर डायरेक्ट मग आम्ही विलाला चेक इन वगैरे करून सगळं हे करणार आहे. ब्रिफिंगला आपण नव्हतो त्याच्यामुळे आपल्याला काहीच आयडिया नाही की कुठे थांबणार आहे आणि काय आपलं आजचं शेड्यूल आहे. शेड्यूल तर आज माहिती होता की आज आपण पालघर आपलं जव्हार एक्सप्लोअर करणार आहे. पण हॉल्ट कुठे घेणार आहे काय ते सगळं पेंडिंग आहे. काहीच मला माहिती नाही आहे. सो मॅप पण मोबाईल पण काढला आहे मी मॅपवरून. वाव वाव वाव. अजून सनराईज झालेला नाही आहे. सूर्योदय जेव्हा होईल तेव्हा अजून खूप मस्त भारी भारी दिसेल. बापरे, अचानक वहीतलं हरवलेलं पान दिसलं. लव बर्ड्स. नशिबाच्या वहीतलं हरवलेलं पान. पण ठीक आहे, आपल्याकडे आपले लेली आहे लेले. सो त्याच्यामुळे आपण आपली लाईफ एन्जॉय करतोय. आयुष्यात जगणं खूप इम्पॉर्टंट असतं. किती वर्ष जगलात त्याला इम्पॉर्टंट नसतं, तर तुम्ही तुमचं आयुष्य काय म्हणून जगलात, लोकांसाठी काय केलात, माणूस म्हणून कसे वागलात, हे मॅटर करतं माझ्यासाठी. बॅट वगैरे घेतलेले आहे म्हणजे विलाला मस्तपैकी क्रिकेट खेळायला मिळणार आहे. पावसाने मस्तपैकी वातावरण केलेलं आहे. पाऊस जर पडला तर वाट आहे. रेनकोट आपण आणलेलं आहे पण बॅग जी आहे ती वॉटरप्रूफ नाही आहे. टँक बॅग वॉटरप्रूफ होईल पण आपली जी टेल बॅग आहे ती वॉटरप्रूफ नाही आहे. त्याच्यामुळे जर पाऊस आला तर शॉर्ट होणार हमखास. कुठेतरी थांबावं लागेल पाऊस आला तर. रुकेगा तर डोकेगा महाकसम. वाय धमकी धमकी. गुजरात हायवेवर मनोरवरनं आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. मनोरवरनं सॉरी लेफ्ट नाही राईट घ्यायचं आहे. थोडंसं माहिती आहे या रोडबद्दल मला. त्याच्यामुळे मी एक आपला सगळ्यात फेवरेट रोड तो म्हणजे मुंबई टू लोणावळा ओल्ड मुंबई पुणा हायवे. म्हणजे पावसातून तो एवढा भारी होतो रोड आणि एवढे सिनिक व्ह्यू मिळतात त्या रोडवरती. आणि सेकंड हा इथे म्हण सह्याद्रीच्या रांगा आहेत आपल्या आणि हा असा मोठाच्या मोठा रोड. आता आय गेस आपण ब्रेकफास्टला थांबणार आहे असं मला वाटतंय. नाश्ता करायला थांबलोय श्री दत्त स्नॅक्स सेंटर. तर नाश्ता करूया. काय नाश्ता जेवण बघूया आणि पुढे टुवर्ड्स जव्हार. आता काय आय गेस आता मॅप लावू आणि कव्हरअप करू डिस्टन्स जेवढा आहे मॅक्झिमम तेवढं. रोड तर एक नंबर आहे. रोडची कंडिशन पण एक नंबर आहे. आतापर्यंत स्मूथ राईड झालेली आहे आपली. आता याचा पुढचं डिस्टन्स कसं कव्हर होईल ते आपण बघूया. GoProची बॅटरीज चेंज करूया आणि आपण आता नाश्ता करूया आणि पुढे जाऊया. चला ब्रेकफास्ट झालेला आहे आणि आपण मस्तपैकी आता कोळीगीत लावूया आणि आपली राईड कंटिन्यू करूया. कोळीगीत म्हटल्यावरती एक नंबर मजा येते गाडी चालवायला.
तुम्हाला येते की नाही मला माहिती नाही, पण आपल्याला तर भारी येते. माझ्याकडे एक प्लेलिस्ट आहे, DJ फुल कोळीगीत. थोडं एक नंबर झाले बाबा. आता त्यावेळेस लडाखला जाणाऱ्यांची मजा आहे. आपण लडाख करत नाही आहे यावर्षी, मी अनाऊन्स करतोय आत्ताच, कारण की अजून मला थोडा टाईम हवा आहे. तर आपण इथनं राईड घेणार आहोत. पाऊस आला, पाऊस आला, शेवटी पाऊस आलाच. सो आता बघूया, जास्त जोरात आला तर आपल्याला गाडी साईडला लावावी लागेल आणि आपला गोप्रो काढावा लागेल, बॅगेत टाकावं लागेल. जव्हारमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. जव्हारमध्ये आम्ही एंटर केलेलं आहे. आता शिर्डी इथनं काहीशा अंतरावरती आहे. रोड खूप मस्त आहे, फक्त तुम्हाला इथल्या लोकांची वस्ती आहे इथे ॲक्च्युली, तर तुम्हाला कोणी पण इथे पटकन येऊ शकतं आधीमध्ये, आणि गुरं आहेत इथे खूप सारी. त्याच्यामुळे तुम्ही फुल कॉन्सन्ट्रेशननेच तुम्हाला गाडी चालवायची इथे, उगाच पळवायची म्हणून पळवायची ना गाडी. विल्याला पोचलो होतो, थोडा रेस्ट केला, जेवलो, मस्ती केली, क्रिकेट खेळलो, आणि आता आम्ही चाललो आहे साईट सीन्स एन्जॉय करायला, बघायला, एक्सप्लोर करायला. खऱ्या अर्थाने आता जव्हार एक्सप्लोर करणार आहे आम्ही. आता या विलामध्ये आम्ही राहिलो आहे आणि इकडची प्रॉपर्टी बघू शकता तुम्ही. वाव, खूप मस्त आहे वाडा. जय विलास पॅलेस आहे हा. असे दृश्य. बंद आहे वाडा, नॉन मेंटेनन्स. बट हे बघा, वाव वाव. पॅलेस झालेला आहे आपला. आता दुसऱ्या स्पॉटला आलेलो आहे आपण, ते म्हणजे हनुमान मंदिर पॉईंट. लिली बघा आपली कसली भारी दिसते यार. सम मॉडिफिकेशन, सम रॅपिंग केलेलं आहे. इथे इंडियाचा फ्लॅग आपण नवीन लावलेला आहे.
आणि हे मंदिर आहे इथे हनुमानांचं, आणि इथे पूर्ण हा सनसेट पॉईंट आहे. ब्लॉगमध्ये प्रज्वल, धन्यवाद ज्यांना स्क्रीन शेअर केल्याबद्दल धन्यवाद. अरे बाप रे. कसं वाटतंय अरे एक नंबर सही आणि आहे ना? क्लायमेट ऍक्च्युली ना आपण समरमध्ये Full प्लॅन pleasant, केलेला, full pleasant. पण असं वाटतं की आम्ही मॉन्सून राईडला आलेलो आहे. येस, मान्सून राईड वाटतंय पण पाऊस काय पडलेला हा. नाही. आणि समरच्या आम्ही मंथमध्ये निघालोय, म्हणजे एकदम कॉम्बिनेशन झालंय, पाऊस पण नाही समर पण नाही. उद्या खरी मजा येणार आहे. उद्या आम्ही वॉटरफॉलला जाणार आहे. आता आपण हनुमानांचं दर्शन घेऊया आणि सनसेट पॉईंटला जाऊया. जव्हार हे ऐतिहासिक शहर म्हणून का ओळखलं जातं याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे ठिकाण, शिरपामळ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हेच ते शिरपामळ. महाराज सुरतेवर स्वारीसाठी जाताना रात्रभर इथेच थांबले होते. जव्हारमधील स्थानिकांनी व इथल्या नगरपालिकेने इथलं पावित्र्य राखलं आहे. आता एक जाणकार पर्यटक म्हणून आपण सुद्धा इथलं पावित्र्य राखणं हे आपलं कर्तव्य आहे. जव्हारमधील सगळ्यात सुंदर सनसेट पॉईंटला आम्ही आलेलो आहोत. हा क्या बात है. क्या बात आहे. तुम्हाला दाखवतो सनसेट. हा बघा सनसेट. ओ माय गॉड. The next day. तर आता आम्ही सगळे वॉटरफॉलला चाललेलो आहे. लिलीला घेऊन जात नाही आहे. निखिलची FG आज चालवणार आहे आपण आता. तर जाऊया चला. काळमांडवी धबधबा, ज्याच्यासाठी ही राईड केली. काळमांडवी धबधबा हे जव्हारमधील एक आकर्षण पर्यटन स्थळ आहे. हा धबधबा पावसाळ्यातच नाही तर वर्षाचे 12ही महिने वाहत असतो. या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी लाईफ जॅकेट मॅन्डेटरी आहे. लाईफ जॅकेटची व्यवस्था इथल्या स्थानिक लोकांनी पूर्णपणे केलेली आहे. आपला सह्याद्री जितका सुंदर आहे तितकाच तो धोकादायक आहे. त्यामुळे अशा ठिकाणी गेल्यावरती तिथल्या स्थानिक लोकांचं मार्गदर्शन घ्या. बघता बघता निघायची वेळ आली. 2 दिवसाची ट्रिप संपायला आली आहे. सगळे अनोळखी मित्र आणि आता सगळे ओळखीचे बनलेले आहेत. सगळ्यात सॅड मुमेंट असते ना जेव्हा आपली ट्रिप कंप्लीट होते आणि आपण सगळ्यांना गुड बाय बोलतो. सो आता तीच वेळ आलेली आहे. आणि ही बघू शकता तुम्ही लिलीला मी कशा प्रकारे रेडी केलेलं आहे. टेल बॅगसाठी बॅग लावलेली आहे मी बंजी रोपने एकदम मस्तपैकी टाईट केलेली आहे 2 बंजी रोपने. आणि टँक बॅग लावलेली आहे इथे, ती पण एकदम मजबूत आहे. सो आता निघायचं आहे आपल्याला.
सगळे रायडर्स रेडी होत आहेत एक एक करून. हे सर्व अनोळखी मित्र खूप काही सांगून गेले. प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रातले, त्यामुळे प्रत्येकाचे अनुभवही वेगवेगळे. पण या सर्वांना एकत्र आणणारी गोष्ट ती म्हणजे बाईक रायडिंग. तर मी वाया घनसोली तुम्हा सर्वांची रजा घेतो. पुन्हा आपण भेटू एका नवीन मोटो व्लॉगमध्ये. तोपर्यंत जगा, आयुष्य जगा.